हॅलो मैत्रिणींनो, SW फॅशन डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला पफ स्लीव्स कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी काठपदराच्या साडीचा ब्लाउज पीस घेतलेला आहे। तर त्याचा कपडा घेतलेला आहे आणि बाहीला पुढे लावण्यासाठी काठसुद्धा त्याचा कट करून घेतलेला आहे। तर आता इथं मी कपडा घेतलेला आहे डबल फोल्ड करून ब्लाउज पीसचा। तर बाहीसाठी इथं मी त्या कपड्याची लांबी घेतलेली आहे 16 इंच, म्हणजे डबल फोल्ड केलेला आहे, म्हणजे 32 इंच कपडा घेतलेला आहे आणि त्याची घडी करून तो 16 इंचचा झालेला आहे। तर 16 इंचचा हा कपडा घेतल्यानंतर त्याला मधोमध काय करायचं, चॉकने एक मार्क करायचा किंवा कात्रीने सुद्धा कट करून तुम्ही मार्क करू शकता। तर अशा प्रकारे मधोमध काय करायचं, मार्क करून घ्यायचा। तर आता याला पफ स्लीव्हसाठी प्लेट टाकायच्या आहेत। त्यासाठी आता बाहीचा मुंडा आहे 7 इंच घेतलेला आहे मी। बाहीचं फिटिंग 7 इंच घेतलेले आहे, पुढं 7 इंच ठेवलेलं आहे आणि 1.5 इंचाच्या प्लेट्स टाकायच्या। 1.5 इंचाच्या प्लेट्स टाकण्यासाठी इथं मी 5 प्लेट्स टाकणार आहे, 5-5 म्हणजे 10 प्लेट्स टाकणार आहे। तर 5 प्लेट्ससाठी 1.5 इंचाच्या अंतरावर मार्क करून घ्यायच्या दोन्ही साईडनी, वरून पण आणि खालच्या साईडनी पण, दोन्ही साईडनी 1.5 इंचावर मी चॉकने मार्क करून घेतले। तर आता हा कपडा सरळ करून घ्यायचा आणि मधोमध काय करायचं, मार्क केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला प्लेट्स घ्यायच्यात पफच्या। तर अशा प्रकारे 1.5 इंचावर मार्क केल्यानंतर एक मार्क केलेली प्लेट्स एकावर एक घ्यायच्या। तर अशा समोरच्या बाजूला पुढच्या साईडला आपण प्लेट्स एकावर एक घेणार आहोत आणि पाठीमागच्या साईडला प्लेट्स लांब लांब टाकायच्या आहेत। तर सुरुवातीला काय केलं, तर 5 ही प्लेट्स एकावर एक घेतल्या, बरोबर फिनिशिंगमध्ये घ्यायच्या, छान एकावर एक आल्या पाहिजेत, बाजूला जाऊ द्यायच्या नाहीत। तर अशा प्रकारे ह्या 5 प्लेट्स घेतल्या। 5 प्लेट्स घेतल्यानंतर त्याला आता डायरेक्ट तुम्ही शिलाई मारता किंवा तिथं आपण पिन लावून घ्यायची, टाचणी लावून घेऊ शकता। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा इथं प्लेट्स घ्यायच्यात 5। तर अशा प्रकारे एकावर एक, इकडून सुद्धा एकावर एक, त्याच्या समोरच्या अपोजिट साईडने म्हणजे एकमेकांकडे तोंड करून प्लेट्स घ्यायच्या। अशा प्रकारे ह्या पण प्लेट्स घेतल्या आणि त्याच्यावर दोन्हीवर शिलाई मारून घेतली। तर ही झाली पुढची बाजू बाहीची, पुढची साईड झालेली आहे। आता पाठीमागच्या साईडला काय करायचं, एकावर एक प्लेट्स घ्यायच्या नाहीत, थोड्याशा लांब लांब घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला हव्या तशा तुम्ही घेऊ शकता, एकदम एकावर एक थोड्या अंतरावर घेऊ शकता किंवा थोडे जास्त अंतर सोडून लांब लांब सुद्धा घेऊ शकता। तर अशा प्रकारे मी प्लेट्स घेतलेल्या आहेत। तर आता इथं तुम्हाला समजण्यासाठी प्रत्येक प्लेट्सला काय केलं आहे, पिना लावून घेतलेल्या आहेत, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दिसेल। तर अशा प्रकारे प्रत्येक प्लेट्स धरून व्यवस्थित खालच्या प्लेट्सवर धरून वरच्या प्लेट्ससुद्धा टाकायच्या आणि थोड्या लांब लांब अंतरावर टाकायच्या। तर ह्या झाल्या प्लेट्स। आता ह्या साईडने सुद्धा, दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच्याकडे तोंड करायचं, समोर प्लेट्स टाकायच्या। तर अशा ह्या 5 प्लेट्ससुद्धा मी इथं पिना लावून घेतल्या आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पिना लावून घेऊ शकता किंवा तुम्हाला पिना न लावता शिवता येत असेल तरी तुम्ही तिथं शिलाई मारू शकता। तर मी इथं पिना लावून घेतलेल्या आहेत आणि याच्यावर आता शिलाई मारून घ्यायची। अशा प्रकारे 10 प्लेट्स मी इथं घेतलेल्या आहेत। तुम्ही दोन्ही साईडनी 6-6, 12 प्लेट्ससुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमीसुद्धा 4 प्लेट्ससुद्धा टाकू शकता। तर मी इथं 5 प्लेट्स टाकून घेतल्यात आणि वरच्या साईडनी अशी शिलाई मारून घेतली। तर या पिना लावलेल्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपली पाठीमागची पफची साईड झालेली आहे। तर इथं आता काठ लावून घ्यायचा त्याला समोर। तर अशा प्रकारे उलटा काठ त्याच्यावर टाकून, आता इथं प्लेट्स घेतल्यामुळं खालचा कपडा जो आहे तो तिरका झालेला आहे, तर त्याच्यावर सरळ काठ ठेवायचा आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा। तर ही बाही आहे 10 इंचाची। तर 10 इंचाच्या बाहीसाठी तुम्ही ही पफ बनवू शकता। तर अशा प्रकारे आता हा काठ लावून घेतला, त्याच्यानंतर दाब शिलाई वरून मारायची।
दाब मारल्यानंतर आता आपण काय करू, कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे मी, तर याला आपण तर अशा प्रकारे अस्तर जोडून घेत आहे मी। तर अस्तर जोडून घेतल्यानंतर त्याच्यावर सुद्धा दाब शिलाई मारायची। दाब शिलाई मारल्यानंतर पुन्हा फोल्ड करून त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची। आता ही शिलाई मारल्यानंतर आपण काठावर सुद्धा एक शिलाई मारून घेणार आहेत, म्हणजे पप व्यवस्थित बसतो अस्तरला बरोबर, म्हणजे अटॅच झालं की वरचा पप छान दिसतो, म्हणून मधून सुद्धा काठावर एक शिलाई मारून घ्यायची। आणि एक्स्ट्रा झालेला जो कपडा आहे, अस्तरपेक्षा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। तर अशा प्रकारे जास्त झालेला जो भाग आहे इथं शिलाई मारून घेतली आणि जास्त झालेला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे। असं कपडा कट करून घेतलेला आहे एक्स्ट्रा। आणि आता याला आपण काय करू शकतो, शो बटन तुमच्या आवडीनुसार तुम्ही शो बटन लावू शकता, तर हवे ते शो बटन लावू शकता। तर ही झाली आपली काठपदर साडीसाठी ब्लाऊजची पफ स्लीव्ज। अशा प्रकारे किती छान आलेली आहे पहा। तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता। सध्या ही ट्रेंडिंगमध्ये चालणारी पफ स्लीव्ज आहे। जर तुम्हाला ही पफ स्लीव्ज आवडली असेल ही डिझाईन, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।